गुरुचरित्राच्या 50व्या अध्यायापर्यंत आपण गुरु महाराजांच्या अनेक लीला वाचतो. ते प्रसंग साक्षात डोळ्यासमोर उभे राहतात आणि तल्लीन झालेल्या मनाला 51व्या अध्यायाच्या वेळी जाग येते. कारण गुरु महाराज आपल्या प्रस्थानाचे सुतोवाच करताच आपल्या मनाला हुरहुर लागते आणि आपण मनात म्हणतो, हे काय महाराज, एवढ्यात आपण निघताय? अहो, अजून अनेक लीला वाचायची इच्छा आहे आणि आम्हाला सोडून कुठे निघालात? तेवढ्यातच काही ओळी आपल्या वाचनात येतात. प्रातः स्नान कृष्णातीरी, पुण्यवृक्ष औदुंबरी, अनुष्ठान बिंदू क्षेत्री, मध्यानी येतो भीमातटी, अमरजा संगमी स्नान करोनी, पूजा घेऊ मठी निर्गुणी, चिंता न करा अंतःकरणी, म्हणून सांगती श्री गुरु. गुरु महाराज आपले सांत्वन करत म्हणताय की मी इथेच आहे, पण मन ऐकत नाही. पुन्हा त्यांचे सानिध्य अनुभवायला यांत्रिकरित्या हाताने पहिली पाने उलटली जातात आणि आपण पुन्हा एकदा सुरुवात करतो. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतेय नमः, श्री गुरुभ्यो नमः. नित्य सहवासाने प्रेम उत्पन्न होते, हा नियम आहे. आणि हे गुरुचरित्रासारखे ग्रंथ म्हणजे दत्त महाराजांचा नित्य सहवासच आहे. त्यांचे वाचन, मनन, श्रवण, कीर्तन आदी करून आपण त्यांच्या सहवासाचे अक्षय सुख अनुभवतो. स्वर्गात वास्तव्य करून मग्न झालेले देव सुद्धा दत्त महाराजांची कृपा मिळावी म्हणून भूलोकी नरजन्म मिळावा अशी इच्छा करतात आणि आम्हाला तर दत्त कृपेने अगदी सहजच या नरजन्माची प्राप्ती झाली आहे. तेव्हा या जन्माचे सार्थक करायला गुरुचरित्र, दत्त महात्म्यासारखे ग्रंथराज आतुर आहेत. स्नान काशीपुरी, चंदन पंढरी, संध्या सागरी तुम्हीच ना. करुणी भिक्षा करविरी भोजन, पांचाळेश्वरी तुम्हीच ना. तुळजापुरी करशुद्धी तांबूल, निद्रा माहुरी तुम्हीच ना. करुणी समाधी मग्न निरंतर, गिरनारी गुरु तुम्हीच ना.